नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग 10 आहे, ज्यामध्ये आपण नागपूर महानगरपालिका भरती 2025च्या परीक्षा दृष्टिकोनातून आपण परीक्षाभिमुख अशी अतिशय महत्त्वाची अति संभव प्रश्न रेग्युलरली आपल्या व्हिडिओज मार्फत आपण कव्हर करत आहोत, जे की परिपूर्ण टीसीएस पॅटर्न आधारित आहेत आणि टीसीएसनं जो आपल्याला अभ्यासक्रम दिलेला आहे एनएमसी साठी त्याला आपण परिपूर्ण कव्हर करत आहोत, जे की तुमच्या सर्वच पदांसाठी हे उपयुक्त आहेत। मध्ये तुम्ही जर जीएनएम नर्सिंग साठी अप्लाय केला असेल किंवा तुम्ही सिव्हिल साठी अप्लाय केला असेल किंवा तुम्ही इलेक्ट्रिकल व वृक्ष अधिकारी या पदासाठी देखील अप्लाय केला असेल तर या सर्व पदांसाठी आपण अतिशय उपयुक्त असे प्रश्न रेग्युलरली पाहत आहोत। जर तुम्ही यापैकी कोणत्याही पदाकरता अप्लाय केला असेल आणि जर तुम्ही आपले मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले नसाल तर तुम्ही सर्व काही मागील व्हिडिओचे पार्ट पाहून घ्या, त्या सर्व व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल। तर पाहू आपण आपल्या आजच्या भाग 10 मधील काही महत्त्वपूर्ण प्रश्न। तर यामधला आपला प्रश्न क्रमांक 1 असा आहे, जो की प्रश्न पहिला, कोणत्या राज्यात 5G तंत्रज्ञान लागू करणारा पहिला महत्त्वाकांक्षी जिल्हा जो की विदिशा कोणत्या राज्यात स्थित आहे? तर कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे म्हटलेला हा विदिशा जिल्हा? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की मध्य प्रदेश राज्यामध्ये हा जो एक जिल्हा आहे जो की 5G तंत्रज्ञान लागू करणारा पहिला महत्त्वाकांक्षी जिल्हा म्हणून जे की घोषित करण्यात आलेलं आहे। ऑप्शन नंबर अ याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे, जो की प्रश्न दुसरा, जगातील पहिला एड्सचा रोगी कोणत्या देशामध्ये सापडला? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर क, जे की दक्षिण आफ्रिका या देशामध्ये जे आहे जे की जगातील पहिला जो की एड्सचा रोगी जो आहे तो सापडला होता। आणि जो टीसीएसचा अभ्यासक्रम आहे त्याला अनुसरूनच आपण सर्व जीके जीएसचे क्वेश्चन्स आपण पाहत आहोत। तर यापूर्वी आपण मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर व त्यासोबत मॅथ आणि रिझनिंगचे देखील प्रश्न सोडवलेले आहेत। तर जे काही विद्यार्थी कमेंट्स करत होते तर त्यांनी तेथून ते संपूर्ण व्हिडिओ पाहून घ्या। आणि जे स्पेशली वृक्ष अधिकारीची प्रिपरेशन करत आहेत तर त्यांच्यासाठी आता आपल्याकडे टेक्निकल एमसीक्यू क्वेश्चन बँक देखील उपलब्ध झालेला आहे, जो की तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून त्या ठिकाणी ते सर्व काही मिळवून घेऊ शकता, ज्यामध्ये वृक्ष अधिकारीचा तुम्हाला टेक्निकल आणि नॉन टेक्निकल दोन्हीचाही अभ्यासक्रम त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। त्यानंतरचा पुढील प्रश्न असा आहे, जो की आपला प्रश्न 3, गोड जिभेच्या कोणत्या भागाला कळते? तर जिभेच्या जे आहे ते की कोणत्या भागाला जे आहे जे की गोड कळते? तर एखादा आपण गोड पदार्थ खाल्ल्यास तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की शेंड्याला। तर जे आपल्या जिभेचा शेंडा असतो त्याला जे आहे जे की गोड पदार्थ खाल्ल्यास लवकरीमध्ये संवदते, जे की त्याला समजते। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, जो की प्रश्न 4 असा आहे, पाण्यात विरघळणारी जीवनसत्वे कोणती? तर खालीलपैकी कोणती जीवनसत्वे आहेत जी की पाण्यामध्ये विरघळतात? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ड, जे की ब व क, जे काही जीवनसत्व ब आणि जीवनसत्व क आहेत जे की पाण्यामध्ये विरघळतात। ऑप्शन नंबर या ठिकाणी ड हे उत्तर होणार असेल। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, जो की प्रश्न 5 असा आहे, भारतातील पहिले आकाशवाणी केंद्र 1927 साली जे की कुठे सुरू झाले? तर 1927 साली। तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की मुंबई या ठिकाणी भारतातील पहिले आकाशवाणी केंद्र जे की 1927 साली मुंबई या ठिकाणी सुरू झाले। ऑप्शन ब या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा आपला प्रश्न 6 असा आहे, महाराष्ट्रातील पहिला सिमेंट व पोलाद प्रकल्प कोठे सुरू झाला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की चंद्रपूर या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिला सिमेंट व पोलाद प्रकल्प सुरू झाला। ऑप्शन ब या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। जर विद्यार्थी मित्रांनो, नागपूर महानगरपालिका भरती 2024च्या परिपूर्ण 100% तयारीसाठी तुम्ही अजूनही आपला क्रॅश कोर्स स्टडी मटेरियल घेतला नसेल तर वेळ न वाया घालवता लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून सर्व काही मिळवून घ्या, ज्यामध्ये आपण सर्व काही 100% टीसीएस पॅटर्न आधारित नागपूर महानगरपालिकासाठी असलेला आपला अभ्यासक्रम आपण त्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे, ज्यामध्ये मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, सामान्य बौद्धिक चाचणी आणि टेक्निकल देखील आपण यामध्ये इन्क्लूड केलेला आहे, जे की तुम्हाला मार्केटमधल्या कोणत्याही बुक्समध्ये मिळणार नाही व त्यासोबत तुम्हाला कोणतेही महागडे जे की कोचिंग्स आहेत ते देखील लावण्यास तुम्हाला अजिबात गरज पडणारी नसेल। सर्व काही तुमची 100% एकाच ठिकाणी तयारी होऊन जाणार असेल, ज्यामध्ये तुम्हाला फक्त गट क च्या स्पेशली संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित आहे आपलं हे नागपूर महानगरपालिकेसाठी। व त्यासोबतच टीसीएसने आतापर्यंत महानगरपालिकेचे जेवढे काही परीक्षा केलेल्या त्या प्रश्नांना आकलन करून हे सर्व काही टेस्ट सिरीज व आपले जी नोट्स आहे ते बनवण्यात आलेले आहे। त्यासोबतच 100 प्रश्न व 200 गुणाची 100% तुमची तयारी होऊन जाणार असेल। त्यामध्ये स्थापत्य, विद्युत, जीएनएम चे
टेक्निकल आपण देखील यामध्ये कव्हर केलेलं आहे। त्यासोबतच मागील वर्ष प्रश्नांचा आपण देखील समावेश केलेला आहे, ज्यामुळे तुम्हाला या परीक्षेमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न येतात याचं 100% आकलन होऊन जाणार असेल। जर तुम्हाला ही परीक्षा क्रॅक करायची असेल, तुम्हाला हे जर पद मिळवायचं तर 100% आपलं तुम्ही स्टडी मटेरियल रेफर करा। त्यासाठी तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करावा लागेल व त्यासाठी आपण किंमत देखील यासाठी एकदम 500 रुपये जे की कमी किंमत ठेवलेली आहे। जर तुम्ही वेळ लावला तर याची किंमत वाढू देखील शकते, त्यामुळे लगेचच्या लगेच सेलरला मेसेज करून सर्व काही स्टडी मटेरियल मिळवून घ्या व चांगल्या आणि उत्तम तयारीला या क्षणापासून लागू शकता। ज्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा क्रॅक करायची आहे त्यांनी 100% आपल्या सेलरला मेसेज करून हे घेऊ शकता। या कोणी विद्यार्थी मित्रांनी अजूनही आपलं परिपूर्ण टीसीएस पॅटर्न आधारित NMC साठी पदनिहाय अभ्यासक्रम घेतला नसेल तर तुम्ही वेळ न वाया घालवता लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून सर्व काही मिळवून घ्या। त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे, ज्यामध्ये तुमचा NMCचा परिपूर्ण अभ्यासक्रम कव्हर करून देण्यात आलेला आहे व त्याचा जर अभ्यास केला तर तुम्हाला मार्केटमधलं कोणतेही बुक्स घेण्याची अजिबात गरज नाही किंवा तुम्हाला कोणतेही महागडे कोचिंग लावण्याची अजिबात गरज पडणारी नाही आहे। 100% हेल्पफुल आहे आणि ते सॉफ्ट कॉपीमध्ये अवेलेबल होत असल्यामुळे क्विक पद्धतीमध्ये आणि अतिशय लवकरात लवकर ते तुमच्याकडे उपलब्ध होणार आहे। तर ज्यांना कोणालाही अभ्यास करून चांगले गुण मिळवायचे असतील त्यांनी आपलं स्टडी मटेरियल नक्की रेफर करा, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। त्यानंतर आपला पुढील प्रश्न असा आहे, जो की प्रश्न 7वा, संयुक्त महाराष्ट्राची समिती जी की ची स्थापना कधी झाली? तर संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना, तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क, जे की 1956 साली जे आहे संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना झालेली आहे। आणि जे विद्यार्थी वृक्ष अधिकारीसाठी टेक्निकलची डिमांड करत होते तर आपण टेक्निकल देखील आता उपलब्ध करून दिलेलं आहे, ज्यामुळे तुम्ही वृक्ष अधिकारी या पदासाठी देखील चांगली तयारी करू शकता। त्यानंतरचा प्रश्न आपला 8वा, सर्वात जास्त सोन्याच्या खाणी कोणत्या राज्यात आहेत? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की कर्नाटक। कर्नाटक या राज्यामध्ये सर्वात जास्त सोन्याच्या खाणी आहेत, म्हणून ऑप्शन नंबर अ या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। त्यानंतर पाहू आपला पुढील प्रश्न, जो की प्रश्न क्रमांक 9 असा आहे, ओखा हे बंदर डॅश या राज्यात आहे? तर ओखा, तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की गुजरात या राज्यामध्ये ओखा हे बंदर आहे। त्यानंतरचा आपला प्रश्न 10वा असा आहे, कोणत्या दोन नद्यांच्या एकत्रित प्रवास गंगा नदी म्हणून ओळखले जाते? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की भागीरथी व अलकनंदा ह्या ज्या दोन नद्या आहेत जे की यांच्या एकत्रित प्रवास जे आहे जे की गंगा नदी म्हणून ओळखले जाते। ऑप्शन नंबर ब या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा पुढील प्रश्न, जो की प्रश्न 11वा असा आहे, राष्ट्रीय जैव इंधन धोरणाची अंमलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की राजस्थान हे पहिलं राज्य आहे। त्यानंतर प्रश्न 12वा, दरवर्षी संयुक्त राष्ट्र दिवस कधी साजरा केला जातो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की 24 ऑक्टोबर या दिवशी जे आहे जे की दरवर्षी संयुक्त राष्ट्र दिवस हा जो आहे जो की साजरा केला जातो। त्यानंतरचा प्रश्न आपला 13वा असा आहे, लोकसभा व राज्यसभा यांच्या दोन अधिवेशनामध्ये किती महिन्यापेक्षा जास्त अंतर नसावे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क, जे की 6 महिन्यापेक्षा जास्त अंतर नसावे। त्यानंतर 14वा प्रश्न, देशात वस्तू व सेवा कर केव्हा लागू करण्यात आला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की 1 जुलै 2017 जे आहे देशामध्ये जे की वस्तू व सेवा कर लागू करण्यात आला। थोडक्यामध्ये ज्यालाच आपण GST असं म्हणतो, GST जे आहे जे की 1 जुलै 2017 जे आहे लागू करण्यात आलेलं आहे। ऑप्शन नंबर ब या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा प्रश्न आपला 15वा, खालीलपैकी भारताचे सध्याचे गृह सचिव कोण आहेत? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की अजय कुमार भल्ला हे जे आहे जे की सध्याचे भारताचे गृह सचिव आहेत। ऑप्शन नंबर ड। त्यानंतरचा आपला प्रश्न 16वा, जगातील सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा कोणती आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की इंग्लिश ही जी भाषा आहे जे की जगातील सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा आहे। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, जो की 17वा असा आहे, की मिशिगन सरोवर डॅश या देशात स्थित आहे? तर मिशिगन सरोवर, तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क, जे की अमेरिका या राज्यामध्ये मिशिगन हे जे की सरोवर जे की अस्तित्वात आहे किंवा स्थित आहे। ऑप्शन नंबर क या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। तर असे हे विद्यार्थी मित्रांनो आपले आजच्या या व्हिडिओमधले टॉप 17 क्वेश्चन होते जे की आपण आपल्या आजच्या भाग 10 मध्ये पाहिलेले आहेत, जे की परिपूर्ण TCS ला अनुसरून आहेत आणि TCS या प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारत असतात। तर ज्या कोणी विद्यार्थी मित्रांना TCS चा परिपूर्ण अभ्यासक्रम हवा आहे NMC साठी त्यांनी आपल्या व्हॉट्सअप
सेलरला मेसेज करून सर्व काही त्या ठिकाणी मिळवून घ्या, ज्याची प्राइस आपण तुम्हाला ऑलरेडी सांगितलेली आहे, ज्यात तुम्हाला टेक्निकल आणि नॉन टेक्निकल दोन्ही पण मिळणार असेल आणि ज्यात तुम्हाला तुमच्या पदानुसार त्या टेक्निकल मिळणार असेल. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत, नवीन काही अपडेट सोबत. तोपर्यंत सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मागील व्हिडिओचे पार्ट तुम्ही पाहून घ्या. बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.